काल रात्री धनंजय मुंडे यांनी भगवान गडावरच मुक्काम केला। या दरम्यान धनंजय मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यात बराच वेळ चर्चा झाली। या चर्चेनंतर नामदेव शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर आपली भूमिका मांडली। धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भगवानगड भक्कमपणे उभा आहे। मुंडे 100% गुन्हेगार नाहीत। धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, तरी त्यांना जाणून बुजून गुन्हेगार ठरवलं जात असल्याचं नामदेव महाराज शास्त्री यांनी म्हटलेलं आहे। आणि असं म्हणत त्यांनी मंत्री धनंजय मुंडेंची पाठराखण सुद्धा केली। त्याच्या मानसिकतेचा आढावा घेतला मी आणि सगळं समजून घेतल्यानंतर मला असं जाणवलं की जो मुलगा राजकीय घराण्यामध्ये जन्माला आलेला आहे त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवतात असं मला जाणवतं, असं मला वाटतं। गोपीनाथरावांचा पुतण्या आहेत, सगळ्या नेत्याबरोबर तो राहिलेला आहे आणि त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगारीची नाहीच आहे। त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवतोय असं मला वाटतंय। पण भगवानगड धनंजय मुंडेच्या पाठीशी आहे का अशी चर्चा भक्कम पाठीमागे आहेत, केवळ पाठीमागे नाही येतो, भक्कमपणे पाठीमागे आहेत। दोन भाग आहेत त्याचे, जे गुन्हेगार असतील त्याचा शोध चालू आहे। ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, निगडून हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली ही मीडियाने का नाही दाखवलं। आणि खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना, ज्याच्यावर मीडिया आज आक्षेप करतो। गेल्या 53 दिवस झाले तुम्ही मीडिया ट्रायल चालवलेत, त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाही आहे ना। त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवताय ना तुम्ही, त्याची पार्श्वभूमी ती नाही आहे ना। भयानक परिणाम झाला, वारकरी संप्रदायात सुद्धा झाला। जातीवाद ज्या लोकांना माहिती नाही त्याला सुद्धा मीडियाद्वारे जातीवाद माहिती झाला। म्हणजे जे संत सामाजिक सलोखा तयार करतात त्यांच्यामध्ये सुद्धा तेढ निर्माण होत आहे। राजकीय स्वार्थ हा आमच्या दृष्टीने क्षणिक असतो, तो काही काळापुरता राजकीय फायदा असतो, तो कायमस्वरूपी राजकीय फायदा नसतो। पण कायमस्वरूपी सलोखा बिघडून सामाजिक पाप करणं या माणसाला कधी समाधान मिळत नसतं। गुन्हेगार नाही आहे धनंजय, हे मी 100% सांगू शकतो। आणि गड त्याच्या पाठीमागं भक्कम उभा आहे। पक्षाचे जे नेते आहेत त्यांना सुद्धा याची जाणीव आहे।